हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्न समारंभात किंवा फंक्शनमध्ये आपण पार्लरसारखा मेकअप घरच्या घरी करून पटकन रेडी होऊ शकतो. उत्तम मेकअप करण्यासाठी तुम्हाला मेकअपचे कोणते प्रोडक्ट लागतील आणि स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा हे सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आधी तुमचा चेहरा हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर एखादं चांगलं मॉइश्चरायझर लावून घ्या. मॉइश्चरायझर चांगले लावून झाल्यानंतर मेकअपचा सगळ्यात पहिला प्रोडक्ट आहे ते म्हणजे प्रायमर. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर प्रायमर लावणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे प्रायमर तुम्ही चेहऱ्यावर व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. मेकअप मधील दुसरा प्रोडक्ट आहे तो म्हणजे फाउंडेशन, किंवा तुम्ही बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम देखील यूज करू शकता. प्रायमर लावून झाल्यानंतर फाउंडेशन लावा. आपला लुक सुंदर दिसण्यासाठी तुम्ही आपल्या स्किन टोन प्रमाणे शेड्स निवडा. त्यामुळे तुमचा लुक नॅचरल दिसेल. मेकअप मधील नेक्स्ट प्रोडक्ट आहे तो म्हणजे कन्सिलर. कन्सिलरमुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग लपवू शकता. त्यानंतरचा प्रोडक्ट आहे कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर. कन्सिलर लावून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर तुमचा मेकअप बेस सेट करून घ्या. तो मेकअप व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्यावर सेटिंग स्प्रे करून घ्या. यामुळे फाउंडेशन चेहऱ्यावर चांगले बसते. पुढील मेकअपचं प्रोडक्ट आहे आयब्रो पेन्सिल. तुमचा मेकअप सेट झाल्यानंतर आयब्रो पेन्सिलचा वापर करा. तुमच्या आयब्रो विरळ असतील तर त्या आयब्रो पेन्सिलने व्यवस्थित डार्क करून घ्या आणि शेप द्या. त्यामुळे तुमच्या आयब्रो अगदी सुंदर आणि सुरेख दिसतील. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला एक सुंदर असा लुक मिळेल. पुढील मेकअप प्रोडक्ट आहे ते म्हणजे आय शॅडो. तुमचे डोळे अधिक अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आय शॅडोचा वापर केला जातो. तुम्ही फिंगरच्या किंवा ब्रशच्या हेल्पने आय शॅडो लावू शकता. आय शॅडोचा कलर जास्त गडद असेल तर तो खूप जास्त लावू नका, कारण त्यामुळे तुमचा सगळा मेकअप लुक बदलू शकतो. त्यामुळे खूप जास्त आय शॅडो लावू नका. त्यानंतरचा मेकअप प्रोडक्ट आहे तो म्हणजे आय लायनर. आय शॅडो लावून झाल्यानंतर तुम्ही आय लायनरचा वापर करा. डोळ्यांना आय लायनर लावल्यानंतर डोळ्यांचा तुमचा मेकअप जास्त खुलून दिसतो. पारंपरिक लुकवर आय लायनर लावल्यानंतर ते थोडे ब्रॉड लावल्यास खूप सुंदर दिसते. तसेच डोळ्यांमध्ये थोडेसे काजळ देखील घाला. यामुळे तुमचे डोळे जास्त उठून दिसतील. मेकअप प्रोडक्ट आहे तो म्हणजे मस्करा. आपल्या पापण्या दाट आणि भरदस्त दिसण्यासाठी मस्कराचा वापर करतात. मस्करा हा वॉटरप्रूफच घ्या. पुढील मेकअप प्रोडक्ट आहे ते म्हणजे ब्लशर. तुमच्या चीकला रेड किंवा पिंक बनवून त्याला ग्लो देण्याचं काम हे ब्लशर करतो. यामध्ये तुम्ही पिंक शेड घेऊ शकता किंवा पिंकचे भरपूर सारे शेड्स असतात ते तुम्ही वापरू शकता. पुढील मेकअपचा प्रोडक्ट आहे तो म्हणजे लिपस्टिक. सर्व मेकअप प्रोडक्ट झाल्यानंतर लिपस्टिक लावा. लिपस्टिक मधील लाईट पिंक रेड कलरचे शेड्स जे असतात ते अधिक उठून आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात. लिपस्टिक शार्प हवी असेल तर लिप्सला आधी चांगल्या क्वालिटीचा लिप लायनर लावा. त्यानंतर ब्रशच्या हेल्पने लिपस्टिक फिल करा. लिपस्टिकच्या शेड्स तुम्ही तुमच्या आउटफिटनुसार निवडू शकता. अशा प्रकारे तुम्ही सुंदर असा घरच्या घरी कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये मेकअप करून सुंदर लुक मिळवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.